ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पुण्यामधील भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना सत्र न्यायालयाने दणका दिला आहे। एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय। कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती आहे। मुंबई सत्र न्यायालयामध्ये 13 फेब्रुवारीला आता पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता खडसेंना अटक होण्याची शक्यता दिसते। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? खडसेंच्या अडचणी वाढताना दिसतात आणि त्यांना अटकही होईल असंही दिसतंय, काय अपडेट्स आहे सध्याचे? फरात 3 गोष्टी याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की खडसेंच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेला आहे। म्हणजे अर्थात 13 फेब्रुवारीला ते कोर्टात हजर झाले की त्यांचं वॉरंट रद्द होईल, त्यांना योग्य ते कारण सादर मात्र करावं लागेल। आणि जर 13 तारखेला सुद्धा जर ते हजर झाले नाही तर तेच वॉरंट कोर्ट अरेस्ट वॉरंट करू शकतं। त्यानंतर मात्र त्यांना अटक अनिवार्य आहे। पण आता या क्षणी 13 तारखेला जर का अटक ही एक त्यांना अखेरची कोर्टाने दिलेली संधी असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। दुसरी गोष्ट की त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे का? हो, नक्कीच वाढ झाली आहे। कारण दोषारोप निश्चित होण्याची आता ही वेळ आली आहे पीएमएलए कोर्टात, सत्र न्यायालयातील। आणि त्या विरोधातच एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता। पण मुंबई उच्च न्यायालयानं ती स्थगिती फेटाळलेली आहे। याचमुळे त्यांच्यावर दोष निश्चित प्रक्रिया ही अंतिम आता होणार हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टामध्ये 13 फेब्रुवारीला एकनाथ खडसे, त्यांची पत्नी आणि जावई या तिघांना हजर राहून नॉन बेलेबल वॉरंट रद्द करून घ्यावंच लागेल। आणखीन त्याच दिवशी आरोप निश्चिती सुद्धा होऊ शकेल। पण जर त्या दिवशी मात्र ते हजर झाले नाही तर मात्र कोर्ट त्यांच्या विरुद्ध अधिक कठोर कारवाई, अरेस्ट वॉरंट सुद्धा जारी करू शकतं। बरोबर आहे प्रशांत, त्यामुळे आता 13 तारखेला नेमकं काय काय होतं ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।